प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच घरी आणा ही एक वस्तू गरिबी संपून जाईल. मित्रांनो, प्रत्येक जण आपल्या परिस्थितीवरती मात करत सुखी, परिपूर्ण आणि ऐश्वर्य संपन्न आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र त्यासाठी लागते ते धनवर्ष आपल्यावरती व्हावी, आपल्याला प्रत्येक गोष्टीतून फायदा व्हावा, आपण करत असलेल्या कामात यश व्हावं, भरपूर धन मिळावं आणि त्यातून आपण ऐश्वर्य प्राप्त करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र बऱ्याचदा आपण कितीही कष्ट केले ते मार्गी लागत नसते. तर अशा वेळी आपल्याला कधी कधी शास्त्र आणि अध्यात्माची गरज घेणं गरजेचं आहे, जे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अशी कोणती एक गोष्ट आहे ती आणल्यानंतर तुमची गरिबी रातोरात संपेल आणि तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. मित्रांनो, प्राचीन काळामध्ये वृक्षांना खूप महत्त्व आहे. बऱ्याचदा युद्ध संपल्यानंतर अनेक देवी देवतांनी एखाद्या वृक्षावरतीच निवास केलेला आहे, विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे बहुतेक वृक्षांमध्ये देवी देवतांचा वास असतो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पिंपळाच्या झाडावरती भगवान लक्ष्मी, विष्णू आणि कुबेराचा वास असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडाचं पूजन म्हणजेच प्रत्यक्षात त्या भगवंतांचं पूजन असतं. तर आजच्या भागामध्ये आपण अशाच या वृक्षाच्या आधारे असा कोणता भाग आहे ज्यामुळे आपण धनलाभी होऊ ते पाहणार आहोत. तर तो भाग आहे बांदा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बांदा म्हणजे काय, तर बांदा म्हणजे त्याच झाडावरती उगवलेलं दुसरं झाड. म्हणजे पिंपळाच्या झाडावरती जर एखादं दुसरं झाड किंवा पिंपळाचं झाड नव्याने उगवलेलं असेल तर त्याला पिंपळाचा बांदा असं म्हणतात. तर असे काही बांदे जर तुम्ही घरात आणले तर तुम्हाला देखील धनलाभ होऊ शकतो. त्यात पहिला बांदा आहे रुचकीचं झाड. रुचकीच्या झाडावरती उगवलेलं रुचकीचं झाड तुम्हाला मिळालं तर ते पेटीमध्ये तावीज बनून जर तुम्ही गळ्यात घातलं तर अकस्मात धनलाभ तुम्हाला होतो. श्री गणेशाची कृपा लाभते, कारण रुचकीच्या झाडामध्ये श्री गणेशाची कृपा दृष्टी असते. त्यानंतर दुसरा बांदा आहे बेल. बेलाच्या झाडाचा बांदा जर तुम्हाला मिळाला तर गंगाजलामध्ये त्याला स्वच्छ धुवून शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर ते सिद्ध होतं आणि ते घरात आणून जर तुम्ही बांधलं तर तुम्हाला अकस्मात धनलाभ होतो. गरिबी लगेचच नष्ट होते. त्यानंतर तिसरा बांदा आहे तो म्हणजे पोवार या झाडाचा. हे झाड अतिशय दुर्लभ आहे आणि खूप कमी ठिकाणी मिळतं. जर तुम्हाला हे झाड मिळलं तर अवश्य या झाडाचा बांधा आणा आणि त्याचं घरामध्ये लाल कपड्यामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये बांधून ठेवा, ज्यामुळं तुमच्या घरी कधीही पैसा येणं थांबणार नाही. तर अत्यंत साधे सोपे उपाय आहेत, अवश्य करून बघा आणि अशाच माहितीसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा.